श्री स्वामी समर्थ. मंदिरामध्ये गेल्यावर आपण प्रदक्षिणा का घालतो आणि कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालतो तर नकळतच आपल्या बॉडीमध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होत असते. मंदिरामध्ये खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि हीच एनर्जी आपल्याला मिळावी यासाठी आपण मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालणं फार महत्त्वाचं असतं. जर तुम्ही ही प्रदक्षिणा 7, 5, 9 असा जर घालत असाल तर खूपच चांगलं आहे. पण कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालायच्या आहेत हे सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत. तर देवळातल्या देवाचं दर्शन जेव्हा आपण घेतो त्यानंतर आपण प्रदक्षिणा घालतो. या प्रदक्षिणेचं महत्त्व आपल्याला पौराणिक ग्रंथांमध्ये आढळून येतं. म्हणजे जर तुम्ही देवाला प्रदक्षिणा घालत असाल तर आपल्या बाजूला जी निगेटिव्ह शक्ती भिरकत असते ती पूर्णपणे निघून जात असते. यासाठी आपल्याला मंदिरामध्ये देवळामध्ये प्रदक्षिणा घालणं गरजेचं आहे. देवाची मूर्ती तसंच मंदिरात सकारात्मकता ऊर्जेचा वास सदैव असतो. ही ऊर्जा मंदिरातूनच येत असते आणि ही ऊर्जा मंदिरात उत्तरेकडून दक्षिणेला येत असते. म्हणूनच उजव्या बाजूपासून प्रदक्षिणा घालायला सुरुवात करायची असते. उजवी बाजू म्हणजे दक्षिण असा अर्थ नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या कृतीला प्रदक्षिणा असं म्हटलं जातं. मंदिर, नदी आणि पर्वताच्या प्रदक्षिणेला पुण्यदायी मानलेलं आहे. म्हणूनच नर्मदा नदी, गिरनार पर्वत यांची प्रदक्षिणा म्हणजेच परिक्रमा केली जाते. आणि या परिक्रमेमुळे किंवा या प्रदक्षिणेमुळे माणसाची सर्व पापं जी असतात ते नष्ट होत असतात. म्हणूनच मंदिरामध्ये किंवा एखाद्या नदीला प्रदक्षिणा घालणं किंवा परिक्रमा करणं खूप गरजेचं असतं. वाणी कानीच पापानी जन्मांतर कृतनाची तानी तानी विश्वशांती प्रदक्षिणा पदपदे. या मंत्राचा अर्थ असा आहे की कळत नकळतपणे कुठल्याही जन्मामध्ये केलेली पापं जी असतात या प्रदक्षिणेच्या पावलापावलांवर ही नष्ट होत असतात. शास्त्रानुसार शंकराच्या पूजानंतर शंकराला जल अर्पण केलेले असते. ती जिथून बाहेर पडते तिथपर्यंत प्रदक्षिणा घालून पुन्हा मागे फिरून पूर्ण करायची असते. यालाच शंकराची अर्धी प्रदक्षिणा असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे दुर्गा मातेला म्हणजे दुर्गा मातेच्या मंदिरात तुम्ही जेव्हा जाता तेव्हा एकच प्रदक्षिणा दुर्गा मातेला घालायची आहे. त्यानंतर कालभैरवाच्या जेव्हा मंदिरात जाता तेव्हा कालभैरवाला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. नंतर श्री गणेशाला तुम्ही म्हणजे श्री गणेशाच्या मंदिरात जेव्हा तुम्ही जाता गणपती बाप्पाच्या मंदिरात तेव्हा तुम्हाला 4 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याचबरोबर विष्णू, राम, कृष्ण यांच्या मंदिरात तुम्ही जेव्हा जाता तेव्हा 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याचबरोबर सूर्यनारायणाच्या मंदिरात जर जात असाल किंवा सूर्यनारायणाच्या मंदिरात जरी गेला नाहीत तरी सूर्याकडे बघून तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रदक्षिणा घालत असाल तर सदैव देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्याचबरोबर उलट्या दिशेने कधीही प्रदक्षिणा घालायची नाही. नेहमी उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालायची असते. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर नकारात्मकता परिणाम होत असतो. म्हणजे आपण कधीही उलटी प्रदक्षिणा जर घातली तर त्याचा परिणाम आपल्याला उलटा बघायला मिळतो. म्हणजे निगेटिव्ह शक्ती जी असते ती पूर्ण बॉडीमध्ये पुन्हा एकदा संचारित होत असते. म्हणूनच जेव्हा प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्या डाव्या साईडने आणि देवळात जेव्हा जातो देवळाच्या उजव्या साईडने अशा पद्धतीने तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे. जेणेकरून आपल्या मनामध्ये आपल्या जे बॉडीमध्ये जी निगेटिव्ह शक्ती तयार होत असते ती पूर्णपणे निघून जाणारी असते. म्हणूनच मंदिरामध्ये प्रदक्षिणा गेल्यावर ही जरूर घालावी. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.